शरद पवारांनी त्यांच्या कोल्हापूर दौऱ्याच्या निमित्तानं महायुतीमधले अनेक मोहरे हे गळ्याला लावल्याची चर्चा आहे। कारण अगदी थोड्याच वेळामध्ये कागलमध्ये नेते समरजित घाटगे हे थोड्याच वेळात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत। शरद पवार हे सध्या कोल्हापूरच्या दौऱ्यावरती आहेत आणि कागलमध्ये पवारांचा भव्य असा मेळावा सुद्धा होणार आहे आणि याच मेळाव्यामध्ये समरजित घाटगे हे पक्ष प्रवेश करणार आहेत। कागल विधानसभा मतदारसंघामधून हसन मुश्रीफ यांच्या विरोधामध्ये समरजित घाटगेंची उमेदवारी ही आता पक्की मानली जाते आहे। राधानगरी विधानसभा मतदारसंघामधून इच्छुक असलेल्या राहुल देसाई यांनी सुद्धा शरद पवारांची भेट घेतली। काहीच दिवसांपूर्वी त्यांनी भाजपचा राजीनामा दिला होता। अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये असलेल्या केपी पाटील आणि एवाय पाटील यांनी सुद्धा पवारांची भेट घेतल्याचं कळतंय। तर आज पवारांना कोल्हापूरमध्ये कुठले नेते भेटले बघूयात। समरजित घाटगे हे अगदी थोड्याच वेळामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील। कागलमधून हसन मुश्रीफांच्या विरोधामध्ये ही उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते आहे। एवाय पाटील यांच्याकडूनही शरद पवार यांची भेट घेण्यात आली आहे। अजित पवार गटामधून शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये ते सहभागी होत आहेत। माजी आमदार केपी पाटील हे सुद्धा आज या कोल्हापूर दौऱ्याच्या निमित्तानं पवारांना भेटले आहेत। अजित पवार गटामधून शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये सहभागी होत आहेत। भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राहुल देसाई हे सुद्धा पवारांना भेटले। राधानगरी भुदरगड मतदारसंघामधून राहुल देसाई हे इच्छुक असल्याचं कळतंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।